महायुतीच्या स्टार प्रचारक पंकजा मुंडे आपल्या सोबत आहेत. पंकजा, मी उल्लेख केला स्टार प्रचारक, तुम्ही आधी देखील होतात, पण यावेळी मी जर बरोबर असेल तर तिसऱ्या क्रमांकाला तुमच्या सभांची मागणी होती. काय नेमकं प्रचाराचं एकंदरीत होतं? मला खूप चांगला अनुभव राजकारणामधला वाढत गेलेला आहे. मी 2009ला मुंडे साहेब असल्यापासून स्टार प्रचारक आहे. माझ्या सभा राज्यभर होत आलेल्या आहेत आणि तसाच अनुभव माझ्यासाठी होता. तिसरा क्रमांक दुसरा क्रमांक असं काही नव्हतं. ज्या मुख्य 3 नेत्यांच्या सभाची अपेक्षा होती त्याच्यात माझा नंबर होता आणि तो आधीही होता आणि आजही होता. हे माझ्यासाठी खूप सन्मान आहे माझ्यासाठी आणि मी काम करू शकले, पक्षासाठी योगदान देऊ शकले. मला आनंद आहे. पण तुम्ही सन्मान याला म्हणताय, पण नेमकं लोकसभेत झालेला पराभव आणि त्यानंतर तुमच्या पराभवातनं कार्यकर्ता जो चार्ज झाला तो एकंदरीत इथं पाहायला मिळाला. प्रत्येक सभांमधून असला प्रतिसाद असेल किंवा कुठेतरी तो विजय पराजयाच्या मध्ये त्यांचा पराजय कार्यकाळाने लागला अशी परिस्थिती होती. याबद्दल काय? खरं सांगू, काही काही जीवनामधले अनुभव इतके अद्भुत असतात. मला वाटतं कोणी मला जर एका वाक्यात विचारलं की तुमच्या नेतृत्वाचं काय सौंदर्य आहे तुमच्या शब्दात सांगायचं झालं तर मी हे सांगेन की नेतृत्व कोणतेही विजयी होतं तेव्हा कार्यकर्ते चार्ज होतात, पण जेव्हा जेव्हा मी कुठेतरी अडचणीत येते तेव्हा माझे कार्यकर्ते चार्ज होतात. हे सौंदर्य आहे नेतृत्वाचं. आपल्याला जपण्यासाठी असंख्य हात समोर येतात आणि आपल्या हाताला हात देतात, बळ देतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. अगदी धायमुखडून रडतानाचे तुमचे देखील व्हिडिओज बघायला मिळाले. हा सगळा मराठवाडा जर बघितला किंवा फक्त मराठवाड्यात नाही तर विदर्भात देखील तुम्ही होतात, पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही होतात, काय चित्र बघताय माहितीचं? ज्या पद्धतीनं जातीय राजकारणाला खूप आवेश चढला होता आणि तुमच्या प्रभावानंतर कार्यकर्त्यांच्या आत्महत्या होणं ही एक अपवादात्मक गोष्ट देखील बीड जिल्ह्यात घडल्या. मी हो नक्कीच त्यावेळी कोलमडले होते. माझ्यासाठी माझ्या पराभवाला पाहून माझ्या लोकांनी जीव दिला आणि एवढा जीव मला लावला ह्याच्यासाठी मी खरं सांगू माझ्याकडे त्याच्यासाठी शब्द नाही. ते न भरून येणारी जखम माझ्या हृदयावर झालेली आहे आणि जे काय मला मिळालंय ना असं वाटतं त्यांच्यामुळे मिळालंय, ज्यांनी माझ्यासाठी एवढा जीव लावला. आणि ताकद आहे माझी त्या लोकांना न्याय देण्यासाठी. जास्तीत जास्त म्हणजे आपण शक्ती द्यावी प्रत्येक उमेदवाराला, ही माझी भावना होती आणि त्याप्रमाणे मी काम केलं. राजकारणात एकीकडे परिवार तुटत असताना बहीण भाऊ एकत्र दिसत आहेत. जनतेला हा होतं पण अनेक राजकीय नेत्यांना ते आवडलं नाही. ताकद वाढली आहे परळीपासून ते अगदी सगळीकडे. आता आमचं परळीपुरतं मर्यादित विषय आहे तो. परळीमध्ये आम्ही जर एकमेकांसमोर असलो तर निवडणूक खूप कठीण असते, कारण तसं बघायला गेलं तर आमच्या पॅटर्न सारखे असतात किंवा धनंजय आणि माझ्यामध्ये साम्य तसं बघायला गेलं काहीच नाही आहे. परंतु निवडणूक लढताना आम्ही जे असे घुसून निवडणूक लढतो ते आमच्या ताकद आहे. कदाचित ते मुंडे साहेबांकडनं त्यांनी पण शिकलेलं आहे आणि त्यामुळं खूप निवडणुका आमच्या तिथे कठीण व्हायच्या. यावेळी निवडणूक वाटतच नाही आहे मला तर, कारण मी त्यांच्या स्वभावात आहे. तर माझा सगळा जो कमळाच्या फुलावर अगदी संघाच्या दिव्यापासून नांगरदारी शेतकरीपासून मतदान मुंडे साहेबांना केलेला माणूस कमळ शोधत आहे. पण मी त्यांना सांगितलं डोळे बंद करा आणि कमळ समजून घड्याळ दाबा. एक शेवटचा प्रश्न. परळीत 2 आमदार आहेत. परळीतली ताकद राज्यभरात ची मागणी सभांची, जो सभांना प्रतिसाद आणि या सगळ्या गोष्टी पाहता महायुतीचं सरकार परत येईल का? आणि जर ते सरकार येणार असेल तर परळीत 2 मंत्री किंवा 2 महत्वाची खाती मिळतील परळीला? महायुतीचं सरकार 100% येईल. महायुतीचं सरकार बहुमताने येईल असा मला विश्वास वाटतो. आणि परळी जे काय व्हायचं आहे ते त्यांचा पक्ष त्यांचा ठरवेल, आमचा पक्ष आमचा ठरवेल. त्यामुळं असे कुठलेही भाष्य मी तर करणार नाही, कारण मला माहिती आहे मी त्या पक्षाच्या मुशीतून इथपर्यंत आली आहे. मी कधी केलेही नाही आहे. ते मला काही चिकटले असतील पण मला माहिती आहे, पूर्ण विश्वास आहे. पक्ष जो निर्णय घेत असतो तो त्यांचा दुरोगामी विचार येणाऱ्या काळामध्ये कळतात पुन्हा त्याचे काय अर्थ असतात. तर मला वाटतं पक्षच ठरवेल काय करायचं ते आमचं कामच नाही आहे ठरवणं. त्यांच्या पक्षनिष्ठेष्टी त्यांच्या ठरवणार आहेत, आमचं ठरवणार आहेत. असे कुठलाही प्रचार आम्ही दोघांनी नाही केला. पण संघर्षाची परतफेड, कारण ज्या पद्धतीनं तुम्ही फिरलायत आता, अगदी आज तुम्ही थोडंसं जरा दिलाय, तब्येत थकलेली दिसते, आवाज आणि हे सगळं, त्या सगळ्यामध्ये त्या संघर्षाची परतफेड पक्ष देईल सन्मानाने? दिवसभर भाषणं, सभा, धूळ, फटाके,
घोषणा बळ आणि नंतर रात्रभर बीटिंग त्याच्याने मी खूप थकले. मी स्वतः उभी नाही राहिली असं मला वाटतच नाही, इतकी थकले मी. हा संघर्ष मी केला कारण आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांचं, मुंडे साहेबांच्या संस्कारांचं जे बळ आहे ते असं आहे की शेवटी संघटना महत्त्वाची आहे. संघटनेला बळ देणं हे महत्त्वाचं आहे. संघटना अडचणीत आले नाही पाहिजे याच्यासाठी योगदान देणं महत्त्वाचं आहे. ते मी केलेलं आहे. कुठल्याही फळाची अपेक्षा न करता मी केलेलं आहे. कारण अपेक्षा ठेवून कधी काही केलंच नाही आहे. कारण त्यावेळी ते निर्णय झालेत ते अपेक्षा ठेवून केलेच नाही आहेत. खूप खूप धन्यवाद. पंकजा मुंडे आपल्यासोबत आहे. एकंदरीत कुठल्याही अपेक्षेशिवाय केलेलं काम आणि त्यामुळे संघटनात्मक पातळीवरचं काम आम्हाला नक्की यश देईल हा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. हर्षद राऊझोरी, न्यूज 18 लोकमत, परळी.